बस 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 बस। अब यहाँ तक ठीक है, इसके आगे हम संभाल लेंगे। अभी आप खतरे से, जेल से बाहर। हॅलो फ्रेंड्स, टुडे वी आर डिस्कसिंग अबाउट ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. तर जे काही सायमल्टेनियस इक्वेशन आहे त्याच्यामधील एक प्रॉब्लेम आहे. त्याचा प्रॉब्लेम कसा आहे बघा. सो आय हॅव सम डिफरंट टाईप्स ऑफ वॉचेस. तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे वॉचेस आहेत, एक ॲनालॉग वॉचेस आणि डिजिटल वॉचेस. तर ते आपल्याला सर्व वॉचेस विकून प्रत्येक वॉच कितीला विकली हे काढायचं आहे. तर ते दोन टप्प्यामध्ये विकलेत आपण, पहिल्या दिवशी काही आणि दुसऱ्या दिवशी काही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की जी काही पहिल्या दिवशीची विक्री आहे त्याचं एक इक्वेशन तयार करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशीची विक्री आहे त्याचं एक इक्वेशन तयार करायचं. तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, जे काही ॲनालॉग वॉच आहे तर त्याला आपण एक्स सपोज करू आणि जो डिजिटल वॉच आहे त्याला वाय सपोज करू. त्यानंतर फर्स्ट इक्वेशन कसं तयार होईल, तर जी काही ॲनालॉग वॉचेस आहेत पहिल्या दिवशीच्या त्या किती आहेत 11x आणि डिजिटल वॉचेस किती आहेत 6y आणि त्याचा रिसिव्ड अमाऊंट किती आहे तर 4330. हे झालं इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर सेकंड इक्वेशन कसं तयार करायचं, तर सेकंड डेच्या ॲनालॉग वॉचेस किती आहेत 22x प्लस डिजिटल वॉचेस 5y इक्वल टू रिसिव्ड कॉस्ट किती आहे तर 7330. हे झालं सेकंड इक्वेशन. तर आपल्याला एक्स किंवा वाय सॉल्व करण्यासाठी काय करावं लागेल, जे काही फर्स्ट इक्वेशन आहे तर त्याला 2 मल्टिप्लाय करावं लागेल. इक्वेशन 1/2 बोथ साईड. जे काही इक्वेशन 1च्या बोथ साईड आहे त्याला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर हे 22x प्लस 12y इक्वल टू 8660. हे झालं इक्वेशन थर्ड. त्यानंतर काय करायचं आपल्याला, जे काही थर्ड इक्वेशन आहे आणि सेकंड इक्वेशन आहे याचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम अँड थर्ड. तर 22x प्लस 5y इक्वल टू 7330. 22x प्लस 12y इक्वल टू 8660. तर हे सबस्ट्रॅक्ट चालेल. त्याच्यानंतर 22x कटून गेलं, 5y मधून 12y गेले, -7y इक्वल टू हे 0331 मायनस कॅन्सल. देन 7y इक्वल टू 1330. तर हे y डिवायडेड बाय 7, 7 1 7, 7 9 63 0. तर y इक्वल टू किती आलं 190. तर डिजिटल वॉचची किंमत किती आली 190. त्यानंतर पुट आपल्याला काय काढायचे आहे ॲनालॉग वॉचेस, म्हणून पुट y इक्वल टू 190 इन इक्वेशन फर्स्ट. तर फर्स्ट इक्वेशन काय 11x प्लस 6y इक्वल टू 4330. तर 11x प्लस 6 × 190 इक्वल टू 4330. तर 11x इक्वल टू 600 2 54 40 5 5 4330 मायनस हे x इक्वल टू 0ला 0, 13मधून 4 गेले 9, 2मधून 1 गेला 1, 4मधून 1 गेला 3. तर 11x इक्वल टू 3190. x इक्वल टू 3190 डिवायडेड बाय 11. 11 1 11 2 22. उरले किती 22. 8 1 9, 11 9 99 0. x इक्वल टू 290. तर याच्यावरून काय कळतं आपल्याला की जी काही डिजिटल वॉचेसची किंमत आहे प्रत्येक एकाची तर किती 190 आली आणि ॲनालॉग वॉचची किंमत किती आली तर 290.